अत्यंत महत्त्वाची बातमी। लालबागच्या राजाची मूर्ती तराफ्यावर चढवण्यात अखेर यश आलेलं आहे। सकाळी 8 वाजल्यापासून मूर्ती तराफ्यावर चढवण्याचे प्रयत्न सुरू होते। रात्री 10:30 वाजल्यानंतर लालबागच्या राजाचं विसर्जन होणार आहे, अशी माहिती सुधीर साळवी यांच्याकडून देण्यात आली आहे। सकाळपासून समुद्राला भरती असल्याने विसर्जनाला उशीर झाला, असं सुधीर साळवी यांच्याकडून सांगितलं गेलं आहे। लालबागच्या राजाची मूर्ती अखेर नवीन तराफ्यावर चढवण्यात यश आलेलं आहे। जवळपास 9 तासाच्या नंतर अथक प्रयत्नानंतर हे यश आलेलं आहे आणि आता रात्री 10:30च्या नंतर लालबागच्या राजाचं विसर्जन होईल, अशी माहिती लालबागच्या राजाच्या मंडळाचे मानस सचिव सुधीर साळवी यांच्याकडून देण्यात आलेली आहे। बाप्पाला तराफ्यावर चढवण्यात अखेर यश आलेलं आहे। मंडळाचे कार्यकर्ते, अनेक यंत्रणांचा यासाठी प्रयत्न होता। सकाळपासून अथक प्रयत्न केले जात होते। सकाळी 7:45-8च्या दरम्यान लालबागची राजाची मूर्ती जी आहे ती गिरगाव चौपाटीवर आणण्यात आली, मात्र त्याच वेळेला ओहोटी असल्यामुळे लालबागच्या राजाची मूर्तीचा पाठ जो आहे तो वाळूमध्ये रुतला। लालबागचा राजा ज्या वेळेला तराफ्यावर चढवण्यात आला त्यावेळेचा तो क्षण आपण या ठिकाणी पाहताय आणि ज्या वेळेला बाप्पाला आता अखेरचा निरोप देण्याची वेळ आलेली आहे हे कळताच भक्ताचे अश्रू अनावर झाले। ज्या वेळेला आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातो त्यावेळेला गणेश भक्तांचे डोळे पाणावलेले असतात। साश्रू नयनांनी बाप्पाला निरोप दिला जातो आणि हे ते 2 क्षण आपण म्हणावे लागतील। विसर्जन रखडलेले आहे। 9 तासापासून लालबागच्या राजाला तराफ्यावर चढवण्याचे प्रयत्न होत होते, मात्र ज्या वेळेला ज्या क्षणाला लालबागच्या राजाला तराफ्यावर चढवण्यात यश आलं त्यावेळेला मोरया मोरयाचा एकच जयघोष आणि त्यानंतर भक्ताला अश्रू अनावर। कधी असं म्हणजे आम्ही नियोजन करतोय आणि होत नाही, असं होत नाही। ही जी भरती आहे ही भरती मला वाटतं आम्ही कोळी बांधव आमच्या सोबत सगळे अनेक वर्ष, जवळजवळ 24 वर्ष या विसर्जन सोहळ्यामध्ये सहभागी होतात बद्वार पार्क मधले। मी त्यांच्याशी देखील आता संवाद साधला। त्यांचं म्हणणं आहे की 10:30 ते 11 वाजता रात्री या ठिकाणी हा तराफा फ्लोट होईल आणि त्यानंतर लालबागचा राजा या अरबी समुद्रात गिरगाव चौपाटीमध्ये विसर्जनाकरता मार्गक्रमण करेल।